हाय हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहोत हे मंगळसूत्र, हँडमेड असे मंगळसूत्र बनवणार आहोत. 9 दिवस 9 रात्री स्पेशल 9 मंगळसूत्र आहेत आणि 9 वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या 3 डिझाईन असणार आहेत आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये 3 आणि त्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये 3. तर रंग पहिला पांढरा, शांततेचा रंग. खूप छान असं मोत्याचं मंगळसूत्र आहे. खूप परफेक्टली गेलं आहे माझ्या आउटफिटला. पण त्यानंतर सेकंड रेड एकदम परफेक्ट. मी रेडच घातला होता आणि ते मंगळसूत्र एक नंबर दिसत होतं. तुम्ही बघू शकता. डिझाईन तुम्हाला कशा वाटत आहेत मला नक्की सांगा. आणि त्याचसोबत व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा. तुमच्या मैत्रिणी ज्या ज्वेलरी बनवण्यात इंटरेस्टेड असतील किंवा ज्यांना आवड असेल त्यांना नक्की शेअर करा व्हिडिओ. त्यासोबत रंग तिसरा न्या. त्यातून थोडंसं वेगळं डिझाईन केली आहे मी. तर तुम्हाला नक्की आवडतायत की नाही हे मला सांगा. व्हिडिओ बघून जर तुम्ही स्वतः मंगळसूत्र बनवलं तर नक्की मला इंस्टाग्रामला मेन्शन करा. मी तुम्हाला नक्की मेन्शन बॅक देईन. कसं वाटत आहेत ही तीनही मंगळसूत्र मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि त्याचसोबत तुम्हाला कोणती नवीन व्हिडिओज बघायला आवडतील हेही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. सुंदर अशी मंगळसूत्र आहेत. प्रत्येक मंगळसूत्राचं पेंडंट वेगळं युनिक बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. डिझाईन ह्या मी स्वतः बनवलेल्या नाही आहेत. तर मी इंटरनेटवरून मला ज्या आवडल्या त्या मी कॉपी केलेल्या आहेत. तर कशा वाटत आहेत डिझाईन नक्की सांगा. आणि त्याचसोबत इंस्टाग्रामला तुमची काही क्वेरी असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता, कमेंटमध्ये विचारू शकता किंवा इंस्टाग्रामला मेसेज करू शकता. तर नंबर 1 सगळ्यात पहिलं मंगळसूत्र पांढरं. तर त्यासाठी लागणारी आहे 20 गेज तार, 0.3 mm तार, पर्ल्स, मंगळसूत्राची चेन, टूल्स. त्यानंतर सगळ्यात पहिलं मी तार घेते मोठी. ती राऊंड नोज प्लायरच्या मोठ्या सगळ्यात खालच्या बाजूने मी राऊंड करून घेतला आणि त्याला फ्लॅट नोज प्लायरने 2 गोल आकार करून घेतले. 2 गोल आकार झाल्यानंतर मी राहिलेला जी तार आहे ती सरळ करून 2 सेंटीमीटर किंवा अर्धा इंच एवढी ठेवून बाकीची कट करून टाकली. तर हा झाला आपला बेस. त्यानंतर 0.3 mm तार घेऊन मी इथं पर्ल्स घेतलेत. ते पर्ल्स 6 पर्ल्स गोल आकारात मी ट्विस्ट केलेत. तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर एक पर्ल आतमध्ये टाकला. तुम्ही बघू शकताय. ट्विस्ट करायचं. जर तुम्ही जुने व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला पटकन लक्षात येईल की मी काय बनवते, कसं बनवते. जुने व्हिडिओ बघितले नसतील आपले तर नक्की तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता. आपले सगळे जुने व्हिडिओज आहेत. तर तार येत नव्हती म्हणून मी पटकन प्लायरच्या मदतीने ओढून घेतली. त्यानंतर तार ज्या साईडून घातली आहे त्याच्या विरुद्ध बाजूने काढून घेतली आहे. आणि हे जे फूल बनवलं आहे आपण ते आता आपण त्या बेसवरती अटॅच करणार आहोत. तर सगळ्यात पहिलं छोटी तार मी गोल राऊंडमध्ये तिथे वरती बसवून घेतले. जसं तुम्हाला दिसतंय त्याच पद्धतीने ते करायचं आहे. बघू शकता तुम्ही. आणि नंतर मी खाली जो मोठा राऊंड आहे गोल त्याच्या आतमधून तार घालून वरती काढून घेऊन परत त्या बाजूने घालते. अशा पद्धतीने मी ते सगळीकडून शिवून घेतलेलं आहे साध्या सोप्या भाषेत. तुम्ही बघू शकता. तार घालायचे, काढायचे, परत घालायचे, परत काढायचे. प्रत्येक मण्याला मी त्या पद्धतीने गोल राऊंडमध्ये शिवून घेतलेला आहे. आणि नंतर राहिलेली जी एक्स्ट्रा तार आहे ती मोठ्या तारेला गुंडाळून कट करून घेतली. मी इथे प्रत्येक वेळेस सांगलेलं आहे
तार लागू नये किंवा आपला ड्रेसमध्ये अडकू नये ह्यासाठी तार व्यवस्थित कट करून दाबून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने मी इथे दुसरं एक फ्लावर बनवून घेते. 2 फ्लावर बनवून घेतले. त्यानंतर मंगळसूत्राची चेन घेतली आहे. परत 20 गेजच्या वायरमध्ये मी एक पर्ल आणि नंतर ते फ्लावरला आपण पुढच्या बाजूला गोलाकार करून घेणार आहोत, जेणेकरून आपण फ्लावर त्यात अडकू शकेल. नंतर 3 पर्ल्स आणि नंतर परत ते फ्लावर असं सिक्वेन्स लावून घेतला आहे मी. तो सिक्वेन्स लावून झाल्यानंतर दोन्ही साईडने आपण ते मंगळसूत्राला अटॅच करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता हे पेंडंट तयार झालेलं आहे आपलं. आणि आता हे थोडंसं ओपन करून आपण पुन्हा एकदा ते मंगळसूत्राची चेन त्यात बसवून घेणार आहोत. जर तुम्हाला डिटॅचेबल मंगळसूत्र बनवायचं असेल तरी मी शेवटच्या व्हिडिओमध्ये एखादी क्लिप देईन की कसं तुम्ही डिटॅचेबल बनवू शकता ते. तर इथं सगळ्यात पहिलं रंग पांढरा मंगळसूत्र आपलं तयार आहे. तर कसं वाटतं मंगळसूत्र, आवडलं का? नक्की बनवा आणि मला इंस्टाग्रामला मेन्शन करा. तर रंग दुसरा लाल, उत्साह आणि शक्तीचे प्रतीक आहे. हे मंगळसूत्र बनवण्यासाठी आपल्याला 20 गेजची तार, पर्ल्स, रेड कलरचा क्रिस्टल, 0.3 mm ची वायर आणि 0 mm ची बीड्स लागणार आहेत. तर सगळ्यात पहिलं मी इथं राऊंड नोज प्लायरच्या मदतीने 20 गेजच्या वायरला एक गोल राऊंड घेतला आहे. जवळपास 1 इंच सोडून मी इथे एक राऊंड करून घेतला आहे आणि त्याला अजून एक राऊंड करून घेतला आहे फ्लॅट नोज प्लायरच्या मदतीने. तुम्ही बघू शकता. राहिलेली तार एक्स्ट्राची कट करून घ्यायची. हा आपला बेस झालेला आहे. बेस बनवल्यानंतर इथे मी 0.3 mm ची वायर घेतली आहे. तुम्ही बघू शकता. अंदाजे तुमच्या ह्याने घ्यायची आहे, तर तुम्हाला जेवढी लागेल त्या ह्याने. त्यानंतर एक पर्ल आणि एक 0.0 mm चा मनी गोल्डन, तो इथे आपण घालून घेतो आहे. जर तुम्ही माझे जुने व्हिडिओज बघितले असतील तर तुम्हाला फ्लॉवर कसे बनवायचा हे पटकन लक्षात येईल. जर तुम्ही इथे लक्षात नसेल आले तर तुम्ही प्रॉपर व्हिडिओ फ्लॉवर कसे बनवायचं हे मी टाकलेला आहे, तर तो बघू शकताय. तर इथं मी एक जसा लॉरियल बनवून घेतला तसे बाकीचे लॉरियल बनवून घेते. इथे बघू शकताय सगळे लॉरियल बनवून झालेत. नंतर जे 2 एंड राहिलेत तारेचे ते इथे दोन्ही एकत्र ट्विस्ट करून घेते. ते दोन्ही ट्विस्ट करून घेतल्यानंतर थोडेसे टाईट ट्विस्ट करायचे. त्यानंतर मी इथे रेड कलरचा क्रिस्टल घेतला आहे आणि तार खालून वरती घेऊन तो इथे बांधून घेतला. ज्या साईडला तुम्हाला बनवायचा आहे त्या साईडला थोडंसं तुम्ही तो क्रिस्टल पॉपअप करू शकताय, वरती घेऊ शकताय. त्यानंतर इथे मी वर काढलेल्या तारेमध्ये 0 mm चे मनी घालून घेते. तुमच्या अंदाजाने तुम्हाला जेवढे हवेत तेवढे मनी तुम्ही घालू शकता. तुम्हाला जास्त छोटा सर्कल बनवायचा असेल किंवा थोडासा ब्रॉड तर ते तुम्ही तुमच्या ह्याने बघू शकताय. त्यानंतर मी इथे लास्ट गोल आकार बनवायचा आहे, त्यामुळे इथे मी जो पहिला मनी घातलेला आहे त्यातून परत एकदा तार ओढून घेते. इथे आपला सर्कल परफेक्ट गोल आकार तयार आहे, बघू शकताय. त्यानंतर हे फूल आपण डायरेक्ट बेसवरती अटॅच करून घेणार आहे, बघू शकताय. जसं पहिल्याला आपण मध्यभागी गोलाकार ठेवलेला आणि त्यातून तार वरती घेतलेली त्याच पद्धतीने करणार आहे आपण. सगळ्यात पहिला बेसला आपण फ्लावर अटॅच करून घेऊया. सगळ्यात पहिले छोटी तार मी अटॅच केली एका साईडला, मोठी तार दुसऱ्या साईडला अटॅच करून घेते. नंतर मी इथे तार खालून वर घेते आणि बांधून घेते. इथं पूर्ण जे काय आहेत मनी वरती निसटू नयेत किंवा व्यवस्थित लुक यावा यासाठी व्यवस्थित छान असे टाईट बांधून घ्यायचे. तुम्ही बघू शकता
तुम्ही स्लोली बघू शकता हा व्हिडिओ कसा मी बांधून घेते। छोटंसं नाजूक असं मंगळसूत्र खूप छान दिसतंय गळ्यामध्ये। तर इथे तयार आहे। त्यानंतर मी इथे दोन्ही जे साइड्स राहिलेले आहेत तिथे मी गोलाकार बनवून घेते, जेणेकरून आपण तिथे मंगळसूत्र अटॅच करणार आहोत। बघू शकताय बनवला गोलाकार। त्यानंतर ह्याला आपण मंगळसूत्र अटॅच करून घेऊया। मंगळसूत्र अटॅच झाल्यानंतर तुम्ही बघू शकता खूप छान, म्हणजे फ्लॉवर पण खूप छान दिसत आहे, सुंदर नाजूक असा लुक आलेला आहे। त्यानंतर रंग तिसरा निळा, शांतता आणि दैवी शक्तीचे प्रतीक आहे। तर इथे मी ब्लू क्रिस्टल्स, पर्ल्स, 20 गेजची वायर आणि 0.3 mm ची तार घेतली। इथे बघू शकता तुम्ही मी तार घेतली आहे बोटाच्या मापाची। सगळ्यात पहिलं मी इथे एक लूप करून घेते, जेणेकरून आपण मंगळसूत्र तिथे अटॅच करू शकू। त्यानंतर 0.3 mm ची वायर घेतली आहे, तुमच्या अंदाजाने तुम्ही घेऊ शकता। इथे मी 4 गोल आकार, ते जेवढे गोल साईजचे आहे ना तेवढ्या आकाराच्या मी 4 वेळा काढून घेतले। तरी ती थोडीशी मला कमी पडली, तुम्ही थोडीशी जास्त घेऊ शकता। कमी पडली म्हणजे एकदम एक्झॅक्टली परफेक्ट झाली होती ती वायर, एकही कण वाया नाही गेला त्या वायरचा। इथे बघू शकता मी 0.3 mm च्या वायर अटॅच करून घेतली आहे सगळ्यात पहिली मी 20 गेजच्या तारेला। नंतर पर्ल्स घालून घेतलेत त्यात, इथे टाईटली बांधून घेते आणि त्यानंतर एक स्टार बनवणार आहोत आपण 2-2च्या रॅपने। बघू शकताय तुम्ही व्यवस्थित रॅप करायचं आहे, खालच्या बाजूने 3, वरच्या बाजूने 2 असा रॅप घ्यायचा आहे। स्लोली, व्हिडिओ लक्षात येत नसेल तर तुम्ही स्लोली लक्ष देऊन बघा, स्टॉप करून बघा कुठून कुठे घेते ते तुमच्या लक्षात येईल। अशाच पद्धतीने मी इथे 3 फ्लॉवर बनवून घेते एका पाठोपाठ। फ्लॉवर रॅप जर तुमच्या लक्षात आला नसेल तर याआधी मी फ्लॉवर कसे बनवायचे त्या व्हिडिओमध्ये एकात दाखवलं होतं की कसा रॅप करायचा आहे। जरी तुमच्या लक्षात आलं नसेल तरी तुम्ही आपलं मधून अधून लाईव्ह होतच असतं, तेव्हा तुम्ही मला विचारू शकता, मी एकदम स्लोमध्ये कसं पाठीमागून घ्यायचं आणि वरून कसं घ्यायचं हे दाखवेन। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। त्यानंतर मी शेवटी इथे 3 झाल्यानंतर मी इथे लूप बनवून घेतले आणि हे पेंडंटसुद्धा आपलं तयार आहे। बघू शकताय तुम्ही किती सुंदर दिसतंय। इथे जर तुम्हाला मध्ये मोकळं वाटत असेल तर तुम्ही इथे एखादा पर्ल किंवा एखादा वेगळा क्रिस्टल कॉन्ट्रास्ट काही करायचं असेल तरी करू शकता। तर कशी वाटली ही 3ही मंगळसूत्र, आवडली का? व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही शेवटपर्यंत आला असेल तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल असं मी गृहीत धरते। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, मैत्रिणींना शेअर करा, भरपूर शेअर करा, जेणेकरून आपला चॅनल सगळ्यांपर्यंत पोहोचेल। सबस्क्राईब करून ठेवा। थँक्यू, बाय बाय।